शब्दांची खळखळ आणि पानांची सळसळ ऐकणारा आणि टिपणारा कवी होतो. कुंचल्यावर प्रेम करणारा चित्रकार होतो. पाषाणामध्ये मूर्ती बघणारा शिल्पकार होतो. तसेच संवेदनशील मनाने आपले भावचित्र लेखणीने कागदावर उतरवणारा लेखक होतो. तर अशाच लेखिका आणि कवयित्रींचा ग्रुप म्हणजे साहित्यिक सखी ग्रुप उद्योग. त्यातील लेखिकांच्या वैयक्तिक आणि संपादित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज संपन्न होत आहे. आणि या सोहळ्यामध्ये मी डॉक्टर सीमा अतुल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, गृहशास्त्र विभाग, VMB कॉलेज नागपूर, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे सर, जे नामवंत गझलकार आहेत आणि सरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली आहे. साहित्यिक सखी ग्रुपच्या सदस्य आणि माननीय राजपंखे सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि साहित्यिक सखीच्या प्रज्वलित होणाऱ्या दीपामधून उजळणाऱ्या प्रकाशाचे आपण स्वागत करूया. म्हणजे पावित्र्य. थोडासा असं मॅडम, थोडासा पलीकडे सर थोडं. तमसो मा ज्योतिर्गमय. सरस्वती देवीची प्रतिमा आणि साक्षात सरस्वती देवी ज्यामध्ये उतरली आहे अशा पुस्तकांचं आज इथे पूजन होत आहे. सन्माननीय पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते उषाताई तुमचीरकर यांना. उषाताईंना विनंती. आयोजिकाच्या समोर आहेत त्यांचं मी अभिनंदन करते. कारण यामध्ये अश्विनी निवर्गे तिची एवढी धडपड आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तिचं किती कौतुक करावं, कोणत्या शब्दात करावं कळत नाही. खरंच आता आम्ही उगी त्याच्यात लिंबू आहे म्हणा हो ना. आणि आज जे सन्माननीय पाहुणे आलेले आहेत, मला आज विशेष आनंद आणि समाधान का वाटतंय तर हे माझं तसं सासर आहे. अंबाजोगाईजवळ माझं गाव सासर होतं आणि त्यांचं नावच मुकुंद राजपंखे आहे आणि आद्य कवींचं इथं स्थान. त्याच्यामुळे त्या सगळ्याच गोष्टी अशा योगायोगाने जुळून आलेल्या आहेत आणि पुढच्या आयोजकांना नक्कीच आशीर्वाद भरपूर देणार आहेत साहेब सगळे. तर सुरुवात करते मी. नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाते. नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाते. या मंगल देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती. भविष्य तुमच्या हाती. या मातीतून गंगा वाहे उभा हिमालय अजिंक्य आहे. या मातीतून गंगा वाहे उभा हिमालय
अजिंक्य आहे अजिंक्य ठेवू पवित्र इथली माती अजिंक्य आहे अजिंक्य ठेवू पवित्र इथली माती या मंगल देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती गांधी आणि कबीर जवाहर या मंत्राने घुमवित अंबर महान ध्येया शोधित शोधित पुढे पाय हे जाती महान ध्येया शोधित शोधित पुढे पाय हे जाती या मंगल देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती भविष्य तुमच्या हाती नवीन स्वप्न नव्या योजना नवीन आशा नव्या कल्पना नवे ज्ञान विज्ञान आमच्या असे सदा सांगती नवे ज्ञान विज्ञान आमच्या असे सदा सांगती या मंगल देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती माणुसकीवर आमची भक्ती तीच देवता तीच आरती माणुसकीवर आमची भक्ती तीच देवता तीच आरती पहा उगवली पहाट सरल्या काळोखाच्या राती पहा उगवली पहाट सरल्या काळोखाच्या राती या मंगल देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती भविष्य तुमच्या हाती नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती या मंगल देशाचे आहे भविष्य तुमच्या हाती भविष्य तुमच्या हाती. आणि म्हणलं साहित्यिक सखी ग्रुप यांच्या साहित्याचं प्रकाशन आणि या प्रकाशन सोहळ्यात साक्षात मुकुंदराजांची उपस्थिती त्यामुळे मला वाटतं खरंच खरोखर कार्यक्रमाच्या गुणवत्तेमध्ये आणि उंचीमध्ये खरंच वाढ झाली. स्वागत नसे हे फक्त आहे हा जिव्हाळा आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सुरू. वेळ झाली आहे प्रमुख अतिथींच्या सत्कार सोहळ्याची. अतिशय नामवंत गझलकार आणि इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक व्यासंगी माननीय प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराज पंखे सर यांचा सत्कार करण्याची विनंती करते. डॉक्टर महेश निवर्गी सरांना. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे, अनेकदा तर आपण प्रत्यक्षातही पाहिलेला आहे. शॉल, पुष्पहार आणि तुळशीचे रोप देऊन सरांचा सत्कार होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ विजया शेळीच्या आयोजिका अर्चनाताई नळगीरकर यांना. याहून अधिक जिव्हाळ्याची ओळख सांगायची झाली तर साहित्यिक सखी ग्रुपच्या मुख्य आयोजिका अश्विनी निवर्गी यांच्या त्या आई आहेत. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो. जेव्हा पुरुषाचा खंबीर पाठिंबा असतो
परिवारातले सदस्य तर सर्व असतातच, पण महत्वाची साथ असते ती म्हणजे जोडीदाराची. आपल्या लक्षात आलंच असेल मला कुणाबद्दल बोलायचंय. यानंतरच्या सत्कार मूर्ती आहेत श्री गोपाळराव नळगीरकर. भूषण क्षीरसागर यांना विनंती करते की त्यांनी गोपाळराव नळगीरकर यांचा सत्कार करावा. सत्कार होता. हा एक मिनिट धन्यवाद. एक मिनिट तेव्हा गुणवत्तापूर्ण होतो जेव्हा त्या कार्यक्रमातला प्रत्येक सदस्य तेवढाच हिरिरीने सहभागी असतो. यानंतरची सत्कार मूर्ती आहे साक्षात एबीपी माझानी ज्यांची प्रशंसा केली आहे. एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी ज्यांची प्रशंसा केली आहे, ज्यांच्या न्यूज मेकिंग बद्दल आणि न्यूज एडिटिंग बद्दल फक्त यांची कीर्ती अंबेजोगाईपर्यंतच मर्यादित नाही तर दूरवर यांची कीर्ती पोहोचली आहे. आणि आपल्या कार्यक्रमाचा हा एक आनंदाचा भाग आहे की आपल्या कार्यक्रमाचं जे चित्रीकरण आहे ते श्री नागेशजी अवताडे करतायत आणि त्यामुळे याच्या नंतरचे सत्कार मूर्ती श्री नागेशजी अवताडे आहेत. मी प्रेम कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी यानंतरच्या सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर महेश निवर्गी. गावावरून आम्ही नाटक घेतो. खाली फोटो काढू. नंतरच्या सत्कार मूर्ती आहेत. यानंतरचे सत्कार मूर्ती आहेत प्रसन्ना मार्लेगावकर सर. साहित्यिक सखी ग्रुप दमदारपणे कार्यरत आहे. तो मुख्य आयोजिका तेवढ्या ताकदीने काम करतात हे तर आहेच आहे, पण साहित्यिक सखीचा प्रत्येक सदस्य तेवढ्याच ताकदीने काम करतोय यात शंकाच नाही. आणि त्यात मंजरींची वाटचाल तर त्यांचा जो ग्राफ आहे तो बघता आपल्या लक्षात आलंच असेल. प्रसन्ना मार्लेगावकर सर यांचा सत्कार करतील भूषण क्षीरसागर. टाळ्यांच्या जोरदार शकतात, पण दोन स्त्रिया एकत्र येऊन काम करणं शक्यच नाही. बोलणं जास्त. पण हे विधान घादांत खोटं ठरवलं आहे साहित्यिक सखी ग्रुपने. एकदा साहित्यिक सखी ग्रुपसाठी जोरदार टाळ्या. दोनशेच्या जवळपास लेखिकांना सोबत घेऊन हा ग्रुप चालवत आहे. या ग्रुप बद्दल, त्यातील लेखिकांबद्दल, ग्रुपच्या वाटचालीबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाबद्दल आपण जाणून घेऊन सर कुलकर्णी सर आणि ह्या कार्यक्रमाचं हे आयोजन जे केलं इतकं सुंदर भव्य दिव्य, तर ह्या सर्व परिवारांचं मी खरंच मनापासून खूप खूप म्हणजे कौतुक करते. कारण इतकं छान वाटलं इथं पाऊल ठेवताच की एक खूप मोठ्या कार्यक्रमात एक मंगल सोहळ्यात इथे आल्याचा मला आनंद होत आहे. आणि माहेरची जी काही हे असते तर ते हे इथं पाऊल ठेवताच क्षणीच आम्हाला खूप जाणवलं. आणि त्या ह्या सगळं वातावरण पाहून खरंच आमचं मन भरून आलं आहे. आणि आम्ही ही साहित्यिक सखी हा ग्रुप काढला ह्याचं खूप सार्थक झालं असं इथं येऊन खूप वाटतं मला. आणि त्यातल्या त्यात अंबेजोगाईला आल्यानंतर तर खूपच छान वाटलं. आकाश के तारों में सोया है जहाँ सारा, आकाश के तारों में सोया है जहाँ तारा, लगता है प्यारा हर एक नज़ारा, उन तारों में से सबसे प्यारा है एक सितारा, जिनका मना रहे हम प्रकाशन सोहळा, जिनका मना रहे हम प्रकाशन सोहळा. खरंच झेप असावी गरुडाची, नजर असावी ससानाची, जिद्द असावी फिनिक्स पक्षाची, राखेतून निर्माण होण्याची. याप्रमाणे जिद्द, चिकाटी आणि मेहनत या सर्व गोष्टी एकत्र आल्या की काय नाही होऊ शकत हे दाखवून दिले आम्ही साहित्यिक सखीने.
सुरुवातीला आम्ही उदगीरच्या एक थोड्याशा साहित्यिका एकत्र जमलो होतो, निवर्गी मॅडम आम्ही वगैरे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही उदगीरच्यामध्ये आमच्यामध्ये बरंच काही आहे, परंतु व्यक्त होता येत नाही आम्हाला. तर आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ एक महिन्याने असं कार्यक्रम घेऊ, त्यामुळे आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल. परंतु असं झालं की कुठल्याही गोष्ट जे काही होते ते वाईटही होतं आणि चांगलं होतं. हे कोरोनाचं संकट आलं आणि कोरोनाचं संकट आल्यामुळं मग आम्हाला म्हणजे भेटणं हे झालं. तर तेव्हा आम्हाला वाटलं की चल ठीक आहे. मग निवर्गी मॅडम म्हणले की आपण साहित्यिक ग्रुप काढूयात आणि ह्याचा इतका छान परिणाम झाला की आम्ही आमच्या मैत्रिणी, आम्ही आमचे नातेवाईक एवढा मोठा म्हणजे पसरला आहे की बस उलेशे लोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावर, याप्रमाणे इतका मोठा वेल झाला की जवळजवळ 200 साहित्यिका आम्ही एकत्र जमलोय. आणि इतकं छान वाटतं की आम्ही एकमेकांची मेजवानी जेव्हा दररोज चाकतोय तेव्हा खूपच मस्त वाटतं की असं वाटतं की बाबा खरंच आम्ही खूप जवळचे आहेत. आता इथं आल्यानंतर असं वाटलं की हे सगळे माझेच आहेत. म्हणजे इतकं प्रेम ह्या साहित्यिकांना आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ग्रुपला खरंच खूपच म्हणजे कौतुक तर बाहेरूनही होतं ना, आम्हालाही खूप आनंद होतोय. आणि ह्यामुळं इतकं म्हणजे अश्विनी निवर्गी यांचे कोश हा कविता संग्रह आहे, शब्दातीत हा लघुकथा आहे, कथारंग हा कथासंग्रह प्रकाशित होत आहे आज. आणि ह्याच्या नंतरही पुढे 1-2-4 पुस्तकं आणखी त्यांची प्रकाशनाच्या वाट्यावर आहेत. जितक्या मोठ्या साहित्यिका त्या होत आहेत आणि त्यांचं खूपच सुंदर म्हणजे योगदान असतं, त्यांची मेहनत असते, प्रत्येक वेळी मार्गदर्शन असतं. प्रत्येकाला घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात जे काही आम्ही चालतो, आम्ही आयोजिका, त्याच्यामुळे आम्हाला बळ येतं. आणि आमच्यासोबत ज्या काही आहेत साहित्यिका त्या पण एकमेकीचे विचार सांगतात आणि त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या एक जसं आपल्या घरचा भाऊ बहिणी असतात तसं आम्हाला हे परिवार वाटतो. आज अर्जना नळगीरकर ताई ज्या उत्साही आहेत त्यांचा पण काव्यार्चन हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. मंजिरी मार्लेगावकर ह्या आमच्या साहित्यिक सखीच्या सदस्या यांनी पण काव्यतुरा हा कविता संग्रह त्यांचं आज प्रकाशन होत आहे. म्हणजे एक सुंदरसे वेगवेगळ्या शब्दांचे जे अलंकार असतात ते अलंकार ह्या पुस्तकांमध्ये आहेत आणि हे उघडल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच खूप छान वाटणार आहे. क्षमा वाकारकर ह्या मुंबईच्या आहेत, त्याने आले तर त्यांनी पण मी भेटले नव्याने हा चारोळी संग्रह आहे त्यांचा. अतिशय दर्जेदार आणि चांगली पुस्तकांचे प्रकाशन आज होत आहे. गणगोत प्रकाशनचे पुठ्ठेवार सर यांनी दर्जेदार पुस्तके काढली आहेत. तसेच संपादित पुस्तके तिच्या लेखणीतून कथासंग्रह 25 लेखिका आम्ही एकत्र आलो आणि प्रत्येकीने एक कथा पाठवायची ठरली आणि प्रत्येक 25 कथामध्ये 25 वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडलेले, 25 प्रकारचे एक छान मेजवानी ह्या कथासंग्रहामध्ये आहे. आणि हे खूप सुंदर कथासंग्रह आपल्या सगळ्यांसमोर ठेवायला खूप आनंद होतोय. आणि नंतर तिच्या लेखणीतून ह्या कथासंग्रह झाल्याच पण ओंजळ कवितेची भाग 1 आणि भाग 2 आम्हाला असं वाटलं की कविता संग्रह काढावा सगळ्यांचा म्हणून. तर ह्याच्यामध्ये इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की एकाहून एक चांगल्या कविता संग्रह कवयित्री आमच्यामध्ये आल्या आणि जवळजवळ 43 कवयित्री आल्या आणि खूप मोठं व्हायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की भाग 1 आणि भाग 2 काढूया. आणि ह्या भाग 1 आणि भाग 2 सुंदर मुखपृष्ठ झालं आहे आणि त्यातल्या कविता पण सुंदर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या स्त्रियातल्या भावना आपल्या ह्याच्याने वेगळ्या ह्याच्याने प्रत्येकाने त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. त्यामुळे हे कविता संग्रह सगळ्यांना खूप आवडेल अशी खरंच अपेक्षा करते आणि आहेच खरंच चांगलं. आणि असं वाटतं की कोणी सन्मान करो वा न करो, चांगले काम आपण नेहमीच करत राहू. आणि सूर्योदय होताना सूर्य कधी म्हणत नाही की कितीतरी लोक झोपे असतात नाही उठलास, त्याचं काम आहे सूर्य उगवायचं, तर ते उगवतच राहतं. तसं आपल्या हातात आपली एक लेखणी आहे, खूप चांगली शस्त्र आहे, तर ती शस्त्र आपण जर नेहमीच चालवत राहिलं तर त्याचा आपण उपयोग होणारच आहे समाजासाठी. आणि साहित्यिक हा समाजाचा जागृती करतो. खूप चांगलं साहित्य निर्माण झालं तर विचाराचंही प्रगल्भता प्रत्येकाच्या जवळ येतं. त्याच्यामुळे हे साहित्य आपल्याला खूप चांगलं एक योगदान आहे आणि खूप चांगलं आपल्याला मिळालेलं एक बक्षीसच आहे, दैवी देणगी आहे असं आपल्याला वाटतं नेहमीच. तलवारीच्या पात्यालाही धार करते शाही, तलवारीच्या पात्यालाही धार करते शाही, असत्याच्या मानेवरती वार करते शाही. पिचलेल्या समाजाचं शस्त्र असते शाही, पिचलेल्या समाजाचं शस्त्र असते शाही, दुःखितांच्या जखमावरचं शस्त्र असते शाही, क्रांतीच्या देहातला प्राण असते ताई, क्रांतीच्या देहातला प्राण असते शाही, सामान्यांच्या मनगटातला त्राण असते शाही, सामान्यांच्या मनगटातला त्राण असते शाही. असे ही शाहीची किमया आहे आणि ती किमया आपण ह्या लेखणीतून उतरवली आहे.
आता चांगली नाती तर झाडासारखी असतातच, सुरुवातीला खूप खूप काळजी घ्यावी लागते. तशाच प्रकारे आम्ही हे साहित्यिक ग्रुप चालवलं. सुरुवातीला आम्ही खूप त्याला छान जोपासलं आणि आता हे इतकं भरलं आहे की कोणत्याही परिस्थितीत हे जे साहित्यिक सखी आहे ती प्रत्येक एकमेकीला सावली देण्याला तयार आहे. इतकं सुंदर ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच आम्हाला ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद होतो आहे. आणि ह्या कार्यक्रमाला राजपंखे सरांसारखे आपल्याला छान कवी मिळालेत आणि त्यांचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ह्याचा आनंद एक वेगळाच आहे. आज खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होत आहे असं आपण म्हणूया. डोळ्यातून येणारं पाणी कोणीतरी पाहणार असावं. आपण रडतोय तर हे कोणाला पाहिजे. मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजणार असावं. हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जाणणार असावं. आणि आम्ही साहित्यिक सखी उपक्रमाद्वारे ही जी साहित्य निर्मिती झालं त्याचं कौतुक करण्याकरताच हा प्रकाशन सोहळ्याचं निमित्त असावं. त्याचं कौतुक करण्याकरताच ह्या प्रकाशन सोहळ्याचं निमित्त असावं. खरंच खूपच छान हा ग्रुप जमला आहे आणि सगळे रसिक सगळेजण छान इथं जमले आहेत. आपलं खूप खूप मी कौतुक करते. आमच्या पुस्तकालाही छान लेखकांनी वगैरे प्रस्तावना दिल्या आहेत. पुस्तक छान आहे. आता ह्या सगळ्यांचं माहिती आपल्याला निवर्गी मॅडम देतीलच. मी माझं 4 शब्द तुम्ही सगळ्यांनी छान ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुमचा आभार मानते. आणि धन्यवाद सुनंदाताई. आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आपल्या लक्षात आलंच असेल मला वाटतं आतापर्यंत. प्राध्यापक मेजर SP कुलकर्णी सर आणि सौ अपर्णा कुलकर्णी यांनी केलेलं आहे. त्यांच्यातर्फे साहित्यिक सखी ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा आयोजकांचा सत्कार होत आहे. तर सर्वप्रथम सत्कार मूर्ती आहेत साहित्यिक सखी ग्रुपच्या मुख्य आयोजिका सौ अश्विनी निवर्गी, ज्या उच्च शिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि प्रशासनाचा अनुभव आहे. आम्ही विश्वलेखिका या संस्थेच्या पदाधिकारी आहेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आज 3 वैयक्तिक पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. अश्विनी निवर्गी यांचा सत्कार करतील सौ अपर्णा कुलकर्णी. मी अपर्णा कुलकर्णी. जिद्द असावी तर अपर्णाताईंसारखी, मेहनत असावी तर अपर्णाताईंसारखी, कौतुक करावं तर अपर्णाताईंसारखी. त्यामुळे सत्कार मूर्ती जितकी या नंतरच्या सत्कार मूर्ती आहेत अर्चनाताई नळगीरकर यांचा सत्कार करण्याची विनंती करते सौ पूजा कुलकर्णी यांना. या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये MA झालेले आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आज काव्यार्चन हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. साहित्यिक सखी ग्रुपमध्ये जास्तीत जास्त लेखिका तयार करण्याचे काम त्यांनी केलं राम कुलकर्णी यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे सुपरिचित सुविख्यात पूजाताईंबद्दल मी काय बोलावं आणि त्यांचा परिचय मी काय करून द्यावा. इथे बसलेले जे अंबेजोगाईकर आहेत त्यांना तर पूजाताईंचा परिचय आहेच आहे, परंतु अंबेजोगाईच्या बाहेरून आलेले जे आहेत आज ज्यांना अंबेजोगाई हे माहेर वाटतंय तर त्याचं कारण असं आहे की आज अपर्णाताईंच्या बरोबरीने ही माया हा जिव्हाळा देण्याचं काम केलंय पूजाताई यांनी. त्यामुळे पूजाताईंसाठी सुद्धा एकदा जोरदार. यानंतरच्या सत्कार मूर्ती आहेत सुनंदाताई सरदार. सुनंदाताई सरदार यांचा सत्कार करण्याची विनंती करते. हत्तीबेट महात्म्य ही पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहे. हरित वसुंधरा ग्रुप आणि हत्तीबेट ग्रुपच्या पदाधिकारी साहित्यिक सखी ग्रुपवर सतत नवनवीन विषय देणाऱ्या सुनंदाताईंचा आता सत्कार होतो आहे. शिक्षिका आहेत आणि अर्चनाताई सुद्धा लेखन करतात. यानंतरच्या आयोजिका आहेत अश्विनी देशमुख. ताई देशमुख यांची या कार्यक्रमाला येण्याची खूप इच्छा होती, पण काही अपरिहार्य कारणामुळे अश्विनीताई येऊ शकल्या नाही. परंतु या कार्यक्रमामध्ये अश्विनीताईंबद्दल न बोलणं म्हणजे अन्याय केल्यासारखा होईल. त्यामुळे अश्विनीताईंबद्दल 2 शब्द असे सांगते की अश्विनीताई देशमुख या कम्प्युटर इंजिनियर झालेल्या आणि साहित्यातही दमदार पावले टाकणाऱ्या आहेत. यांच्या नावावर कम्प्युटर सायन्सची 2 पुस्तकं आहेत आणि साहित्यातही त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत 4 बक्षिसं मिळाली आहेत. साहित्यिक सखी ग्रुपची अश्विनीताई म्हणजे आमची टेक्निकल सखी आहे. महिलांना तंत्रज्ञान अवगत करून देणं आणि सामाजिक कार्यातही सहभाग घेणाऱ्या अश्विनीताई देशमुख
या मातृभूमी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. यानंतर साहित्यिक सखी ग्रुपच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आणि कंठकोकिळा, ज्यांचं आताच आपण गाणं ऐकलं, या उषाताई तोडशेकर. अत्यंत गोड आवाजाच्या गायिका, यांचा सत्कार करतील पुष्पा चपळगावकर. गाणं कधीच शिकलेलं नाही, गाण्याचा कुठलाही शास्त्रशुद्ध अभ्यास घेतलेला नाही हे सांगावं लागतं. याचं कारण इतकं सुंदर गाणं गायचंय त्यांनी. साक्षात लता मंगेशकरांना आदर्श मानून गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या उषाताईंचं गाणं, यांचा सत्कार होत आहे. आणि खुशीचं रूप देऊन इकडे इकडे हात लावून इकडे एक छान गिफ्ट आपण त्यांना दिलेली आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं तर वावगं येणार नाही. अशा मंजरी मार्लेगावकर यांचा सत्कार करण्याची विनंती करते. किंवा मंजरी असे पुढे हे साहेब पुढे. हो ताई पुढे. तर दोघींचं सुद्धा लेखन बघितल्यानंतर, त्यांचं लिहिलेलं साहित्य बघितल्यानंतर आपल्याला गर्वसुद्धा वाटतं की इतक्या कमी वयाच्या लेखिकांनी हे लिहिलेलं आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा आपण करू शकलो, तो कुलकर्णी यांच्या प्रेमामुळे, जिव्हाळ्यामुळे. त्यामुळे आज सगळ्यांमधल्या ज्या ज्येष्ठ आहेत, कुलकर्णी मावशी म्हणते मी हक्कानी, तर मावशींचा सत्कार करण्यासाठी विनंती करते कार्यक्रमाच्या अध्यक्षा विजया क्षीरसागर यांना. सोहळा संपन्न होण्याची आता वेळ आली आहे. याच पीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रकाशन सोहळा सुरू करा. सुरुवातीला वैयक्तिक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होईल आणि शेवटी संपादित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होईल. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन सोहळा करावा. सुरुवातीला अश्विनीताई निवर्गी यांचा कोश हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. 48 कविता. धन्यवाद. शब्दातीत या अतिलघु कथा संग्रहाचे प्रकाशन कर. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन सोहळा सुरू ठेवावा. शब्दातीत या अतिलघु कथा संग्रहाचे प्रकाशन करण्याची विनंती मी मान्यवरांना करत आहे. माननीय श्री वीरभद्र मिरेवाड सरांनी लिहिली आहे. आता शब्दातीत या पुस्तकाचं प्रकाशन होणार. धन्यवाद. यानंतर कथा, हा एक वेगळा प्रयोग आहे. दीर्घकथा, लघुकथा, अतिलघुकथा, कौटुंबिक कथा, विनोदी कथा, रहस्य कथा अशा अनेक प्रकारच्या कथा एकत्र करून हा कथा संग्रह तयार करण्यात आला. पुष्पगुच्छ जशी अनेक प्रकारची फुलं असतात ना, अगदी त्याच प्रकारे अनेक कथा एकत्रित बनतात. धन्यवाद. यानंतर प्रकाशन होत आहे मंजरी मार्लेगावकर यांनी लिहिलेल्या काव्यपुरा या कविता संग्रह. अनेक कवितांना बक्षिसं मिळाली आहेत. त्याचबरोबर मंजरी गझल सुद्धा छान लिहिते आणि गाते सुद्धा. अनेक गझलांना बक्षिसं मिळाली आहेत. पाठराखण मधुला कुलकर्णी मुंबई यांनी लिहिली आहे. धन्यवाद. यानंतर पाठराखण उदगीरचे प्रसिद्ध लेखक डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी लिहिली आहे. साहित्यिक चळवळीबरोबरच सामाजिक कार्यातही योगदान देणाऱ्या अर्चनाबाईंच्या कविता संग्रहाचा यानंतर प्रकाशन होत आहे. धन्यवाद. यानंतर प्रकाशन होत आहे सौ क्षमा वाघारकर मुंबई यांनी लॉकडाऊनच्या या काळात लिहिलेल्या चळवळी संग्रहाचं. त्याचे नाव आहे मला मी भेटले नव्या. नृत्याची आणि अभिनयाची आवड असलेल्या क्षमा वाघारकर या काही कारणामुळे इथे उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे माननीय मुकुंद राजपंखे सरांच्या हाताने
त्यांच्या शुभ हस्ते सारोळी संग्रहाचे साहित्यिक साखी ग्रुप तर्फे संपादित केलेल्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आता संपन्न होत आहे. अर्चनाताई नळगीरकर, सुनंदाताई सरदार आणि अश्विनीताई देशमुख यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे आणि गंधर्व प्रकाशनातर्फे ते प्रकाशित होत आहे. यानंतर ओंजळ कवितांची भाग एक सोलापूरचे सुप्रसिद्ध साहित्यिक मारुती कटकधोंडसर यांनी लिहिलेली आहे. संपादक आहेत अश्विनी निवर्गी, अर्चनाताई नळगीरकर, सुनंदाताई सरदार आणि अश्विनीताई देशमुख. धन्यवाद. यानंतर ओंजळ भागातील या कवयित्री आहेत सोलापूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री वंदना कुलकर्णी यांनी या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. धन्यवाद. यानंतर ई बुक प्रकाशन. साहित्यिक सखी ग्रुपवर सातत्याने विषय दिले जातात. ई बुक्सचं प्रकाशन आगळा वेगळा ई उद्घाटन होतं. ते बघू दे सर आवाज मोठा कर. सौ अश्विनी निवर्गी, सौ अर्चना नळगीरकर, सुनंदा सरदार, सौ अश्विनी देशमुख आणि उषाताई तोंडजीकर या 5 जिवलग मैत्रिणींनी बनवलेला व्हॉट्सअप ग्रुप. नियमित विषय, प्रासंगिक ऑनलाईन कार्यक्रम, साहित्य मेळा याद्वारे सर्वजणी भरभरून लिहितात. 175 महिलांनी बनलेला हा ग्रुप म्हणजे अभिव्यक्तीचं ठिकाणच. त्यामुळं भरभरून प्रतिसाद मिळून दिवसागणिक हा ग्रुप वाढतच आहे. साहित्यिक सखी व्हॉट्सअप ग्रुप, साहित्यिक सखी फेसबुक ग्रुप, साहित्यिक सखी युट्यूब चॅनल, साहित्यिक सखी वेबसाईट अशा विविध माध्यमांमधून तिच्या लेखणीतून हा संपादित कथासंग्रह तर ओंजळ कवितांची भाग 1 व भाग 2 संपादित कविता संग्रह. धन्यवाद. छान छान सुंदर. अश्विनी त्याच विधीचं सर आवाज तुझा आहे. आवाज माझा दिला. आम्हाला पळून आले. ते तुम्हाला सोबत घेऊन पडतं. हा मग आम्हाला सोबत घेऊनच अश्विनी बरोबर शब्द शब्द गुंफिले मीचा जन्म झाला. असं एका कवितेत कवी म्हणले तर अशाच काळजातल्या कविता लेखणीतून कागदावर उतरवणाऱ्या कवयित्रींचे लेखिकांचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत. अर्चनाताई नळगीरकर यांना टाळ्यांच्या जोरदार गजरा. नमस्ते मान्यवर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, अध्यक्षा विजया काकू, जागीरदार राजपंत सर, क्षीरसागर स्वामी जागीरदार क्षीरसागर आणि इथे जमलेले सर्व मान्यवर. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाच्या जे आयोजन केले अपर्णाताई कुलकर्णी आणि त्यांचे मिस्टर आणि त्यांचं सर्व कुटुंब यांचं मला आभार खरं तर मानायचं नाही, पण तरीही मनातून वाटतं की एवढा सगळा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्याचं पूर्ण श्रेय त्यांना द्यावंसं वाटतंय. पण आभार न मानता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. त्यांचं मी ऋण व्यक्त करते. खूप सुंदर अतिशय कार्यक्रम होत आहे आणि अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे. आता या कविता संग्रहाबद्दल किंवा आपल्याला जे संपादित कविता संग्रह माझं एक पुस्तक त्याबद्दल सांगण्यास वाटते की आजचा दिवस
माझ्यासाठी एक सुवर्णाक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. कारण आपण बघतो कुठलंही स्वप्नपूर्ती जर व्हायची असेल तर त्यासाठी कुणीतरी कारण लागते. प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुषाचं पाठबळ असेल तर ते कार्य पूर्णत्वाला येते. पण आपल्याला सहज घेऊन जाणारी एक मैत्रीण जर असेल, आपल्यासोबत घेऊन जाणारी मैत्रीण असेल तर त्या मैत्रिणीच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं कार्य पूर्ण करू शकतो, आपली स्वप्नपूर्ती करू शकतो. असंच आमची सखी अश्विनी निवर्गी सगळ्यांच्या तोंडात असते ती. आणि आमची ओळख आधी काही जास्त नव्हती. आम्ही आपलं असंच रस्त्याने हाय हॅलो करणाऱ्या, भाजी बिजीला भेटणाऱ्या. पण वाचक संवाद म्हणून आमच्याकडे एक कार्यक्रम होतो, आठवड्यात महिन्यातनं 2दा होतो, तिसरा आणि. तर त्या कार्यक्रमामध्ये आमची ओळख झाली आणि वाढली आमची मैत्री. मग आम्ही नेहमी, ती पण यायची, मी पण जात होते आणि यातनं आमचा स्नेहसंबंध वाढला. आणि मग हळूहळू आम्ही एक साहित्याच्या माध्यमातून एकत्र यायला लागलो. मग हळूहळू याच संदर्भातून ह्याच्यातनं आम्ही या ग्रुपची निर्मिती केली साहित्यिक सखीच्या. आणि मग हा आमचा वाटचाल किंवा हा प्रवास आमचा सुरू झाला. तसंच आता माझ्या कवितेबद्दल किंवा माझ्या स्वतःच्या कवितेच्या पुस्तकाबद्दल किंवा काव्य रचनेबद्दल बोलायचं झालं तर माझ्या खूप कविता पडून होत्या. त्याला कुठे वाटच मिळत नव्हती किंवा त्याला कुठे कारणच मिळत नव्हतं. पण ही म्हणे, ताई काही नाही, आपण पुस्तक काढू, तुमचं एक पुस्तक प्रकाशित करू आपण छानपैकी आणि लिहायला सुरू करा, त्यातल्या सिलेक्ट करा. आणि अक्षरशः ती मागे लागली माझी, झालं की नाही कम्प्लीट, झालं की नाही कम्प्लीट, असं झालं. आता पाठराखण घ्या, हे करा, हे पाठवा कुणाला तरी. म्हणजे रोज अक्षरशः असं मागे लागून लागून तिने माझ्याकडून पुस्तक तयार करून घेतलंय आहे. बरोबर आपल्याला आपल्या साथीदाराची जोड असते, पण त्याबरोबर अशा मोटिवेट करणाऱ्या मैत्रिणीची सुद्धा खूप गरज असते आणि ती मला मिळालेली आहे या मैत्रिणीच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे या माझ्या काव्यार्चन या पुस्तकाला मग नाव पण द्यायचं. नाव पण देताना असं ठरलं की चला बाबा आपलं पण नाव त्याच्यामध्ये असावं, अर्चना जे नाव आहे ते पण त्यामध्ये यावं, असा विचार करून मी ते पुस्तक तयार केलं. त्याच्यामध्ये एकूण 47 सिलेक्टेड मला ज्या बऱ्या वाटल्या त्या कविता आणि ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नावर, कौटुंबिक विषयावर आणि अजून काही राजकारणावर ज्या वाटल्या त्या मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग यामध्ये आपल्याला चांगलं कार्यक्रम करायचा होता, पण सगळ्यांनाच माहिती आहे की तरी पण ह्या कोरोना काळात सुद्धा आपण एवढे जमलोय, हे सुद्धा एक या आमच्यासारख्याचं नशीब आहे की बाबा एवढ्या ह्याच्या माध्यमातून एवढ्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात आणि हे कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने होतो आहे, हे सुद्धा त्याची एक आपण सांगू शकतो. मग यामध्ये असं बघता येईल की माझ्या पुस्तकाला आपल्या माजलगावच्या ज्येष्ठ साहित्यिका स्नेहल पाठकताई, ज्या आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत, की त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे, अतिशय चांगली दिलेली आहे. आणि त्यांनी ते पुस्तक त्यांना पाठवून वाचून करून खूप चांगले वगैरे आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कारण आपलं कौतुक आपण कधी करायचं नसतं, दुसऱ्यांनी सांगायचं असतं, तसं त्यांनी सांगितलेलं मी सांगते. आणि त्याच्यानंतर पाठराखण जी दिली आहे ते आमच्या उदगीरचेच डॉक्टर नाक कान घसा तज्ज्ञ आहेत आणि ते चांगले साहित्यिक आहेत, डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी पाठराखण दिले. मग यामध्ये आपण बघतो की जे संपादित पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ओंजळ कविताची भाग 1 आणि ओंजळ कविताची भाग 2 अशी 2 पुस्तकं पुन्हा प्रकाशित केलेली आहेत. तर भाग 1चं संपादन किंवा त्याचं हे मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 21 कवयित्री आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या, प्रत्येकाचा एका विषयावरचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. एक कोरोनाचा विषयावर, बऱ्याच जणींच्या कोरोना विषयावर कविता आहेत, पण प्रत्येकीचा कोरोना हा वेगळा आहे. तर अशा प्रकारचा कोरोनाच्या त्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांनी एक विषय घेऊन बऱ्याच जणांनी कविता केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 21 जणींच्या कविता या पुस्तकामध्ये आहेत. आणि आज बघते बऱ्याच 9 पुस्तकांचं प्रकाशन आज केलेलं आहे. प्रत्येकाच्या आपापलं एक वेगळ्या ढंगाच्या कविता, वेगळ्या ढंगाच्या कथा त्यामध्ये आहेत. तर सगळ्यांनी वाचल्या आणि तो प्रत्येकाला आवडेल अशी मी आशा करते. त्याच्यानंतर माझ्या मुलांनी, सुनेनी त्याचं मुखपृष्ठ तयार केले. मुलांनी आणि ह्यांनी आर्थिक
सहाय्यक जे आपलं लागतं ते यांच्याकडून मिळालेलं आहे. आम्ही आपलं आता ते आहेच की त्यांचा विचार आपण केलाच पाहिजे की हां. तर अशा प्रकारे वरवर मार्गदर्शन सगळ्यांचं घेत मी हा माझा काव्यसंग्रह पूर्णत्वाला नेलेला आहे. आणि हे माझं स्वप्न, सोनेरी स्वप्न आज या आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पूर्ण होत आहे असं मला वाटतंय. आणि लवकरच पुढच्याही पुस्तकाची तयारी करायची आहे सगळ्यांनाच, आणि ते पण आता हळूहळू येईल मार्गावर असं वाटते. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते, कारण मला जास्त व्यासपीठावर बोलण्याचा जास्त काही अनुभव नाही आहे. तरी पण मी माझं मनोगत व्यक्त करते. धन्यवाद. खरं आहे अर्चनाताई, आज पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक छान गेट टुगेदर केलं आहे, एकत्रित आलो आहोत. आणि तुम्ही आत्ता बोलल्या अगदी त्याचप्रमाणे यानंतरही पुढच्या प्रकाशन सोहळ्यात राजपंखे सरांच्या उपस्थितीने आपण पुन्हा एकदा नक्कीच भेटणार आहोत. नक्की 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 नक्की. असं म्हणतात, प्रकाशाचा एक क्षण सुद्धा संपूर्ण आयुष्य उजळून टाकण्यासाठी पुरेसा असतो. व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा तो क्षण येतो ना, तेव्हा तिचे आयुष्य त्या प्रकाशाने उजळून निघालेले असते. त्याचप्रमाणे संवेदनशील मनाला जेव्हा काहीतरी खुपतं, काहीतरी लिहावंसं वाटतं, काहीतरी जाणवतं आणि ती हातात लेखणी घेते, तेव्हाच ती कवयित्री होते. कवयित्री होण्याचा तो क्षण आणि त्या क्षणापासून सुरू झालेला प्रवास पुस्तक प्रकाशित होण्यापर्यंत जेव्हा येऊन ठेपतो, तेव्हा तो आनंद गगनात मावत नाही. आणि असाच आनंद आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेला आहे. हा प्रवास आणि या आनंदाच्या क्षणाबद्दल तिला काय वाटतं हे जाणून घेऊया मंजरी मार्लेगावकर यांच्याकडून. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीयुत राजपंखे सर, प्रमुख पाहुणे, साहित्यिक सखीची आयोजक टीम आणि इथे समोर उपस्थित असलेले सगळे जिव्हाळ्याचे, जीवाभावाचे प्रत्येकजण. मी लेखिका आहे, पण बोलण्याचा अनुभव थोडा कमी आहे, तर काही चुकलं तर सांभाळून घ्या. मनात जे आलं ते लेखणीतून कागदावर उतरतं. आजचा प्रकाशनाचा सोहळा जो आहे तो खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे. पुन्हा खूप दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आज तो पण आलाय, त्याची पण उपस्थिती आहे. आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये हा प्रकाशन सोहळा होत आहे, तर खरंच खूप आनंद होत आहे. जसं वप्पू काळे म्हणतात की लेखक, कवी हा त्याचं साहित्य लिहितो, पण तिथून प्रकाशनापर्यंतचा जो प्रवास असतो तो फार मोठा असतो आणि वाट पाहायला लावणारा असतो, तो आनंदाचा क्षण. तसा तो आनंदाचा क्षण आज आलेला आहे. तर हा या काव्यतुरा कविता संग्रहामध्ये ज्या कविता आहेत, ज्या कविता मी स्वतः जगलेली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे भाव उतरवलेले आहेत आणि अशा कविता आज तुमच्यापर्यंत पोहोचवताना, तुमच्या हाती सुपूर्द करताना मला आनंद होत आहे. आता ह्या कवितेचा प्रवास कसा सुरू झाला ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला. मी 11वीत असताना पासून कविता करत होते, पण मध्यंतरी बऱ्याच वर्षानंतर गॅप पडला आणि जसं ताई म्हणाला की लॉकडाऊनमुळे बरंच काही मिळालं, तसं लॉकडाऊनमुळेच या काळामध्येच मला माझी कविता पुन्हा मिळाली आणि तिथून कवितेचा प्रवास सुरू झाला. तर हा काव्यतुरा संग्रह जो आहे तो अगदी म्हणजे 1.5 वर्षाच्या काळातलाच आहे. 1.5 वर्षामध्येच केलेला आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये. आता जेव्हा आपण भाव कवितेमध्ये, लेखामध्ये आपण उतरवतो, तेव्हा आपली भावना त्यामध्ये उतरते. तर म्हणजे आपल्यावर जे संस्कार झालेले असतात, आपली जी जडणघडण झालेली असते, ते सगळे भाव त्याच्यामध्ये उतरत असतात. तर यामुळं मला इथे असं नमूद करावं वाटतं की आई वडील माझे, ज्यांनी मला इतके छान संस्कार केलेले आहेत, त्यांच्यामुळंच हे यश मी इथे गाठू शकले. म्हणजे आई आपल्यासाठी काय करते
तर एक आता सर गझलकारच आहे तिथे. प्रेम शिदोरी जन्मासाठी बांधत गेली आई. प्रेम शिदोरी जन्मासाठी बांधत गेली आई. देत शिदोरी संस्कारांची घडवत गेली आई. जगा वेगळे बंध अंतरी गुंफत गेली आई. फुलासारखे मम भावाला फुलवत गेली आई. अशा या छान वातावरणामध्ये बालपण गेलेलं आहे, त्यामुळे तो एक भाव मनात आलेला आहे कवितेचा. त्यानंतर या कविता संग्रहासाठी घरच्यांकडूनही साथ मिळत असते, त्यांचाही सहभाग याच्यामध्ये आहे. माझे यजमान म्हणजे माझ्या कवितेचे पहिले वाचक तेच असतात आणि दाद देणारी पहिली व्यक्ती ही तीच असते. त्यानंतर माझ्या सासूबाई आहेत, त्या माझ्या कवितेला वेगवेगळ्या चाल लावतात. म्हणजे असं कवितेच काव्यमय वातावरण घरामध्ये होतं. परत माझी मुलगी आहे, ती पण माझ्या कवितेला सुंदर चाल लावत असते. तिची माझी एक कविता आहे, तिने चाल लावलेली. थोडंसं एक कडवं सांगते. श्रावणधारा अशी एक कविता आहे, त्यातलं हे कडवं आहे. मेघांचे गडगडणे सुंदर, पक्ष्यांचे किलबिलणे सुंदर, दाटलेली हिरवळ सुंदर, लता वेलींची कुजबुज सुंदर, थुई थुई करणारे मोरही सुंदर, चहूकडे धरती ही सुंदर, अलंकार तू धरतीला सजवणारा, श्रावणधारा श्रावणधारा. तर अशी तिने चाल लावलेली आहे. परत माझा छोटा मुलगा, तोही मला प्रोत्साहित करत असतो. आता निंबोनीच्या झाडामागे हे गीत आपल्या सर्वांना माहिती असेल, सर्वांनी आपल्या लेकरांना ते गीत गाऊन झोपवलंय असेल. पण लहानपणापासून माझा मुलगा जो आहे तो हे गीत ऐकल्यावरती रडतो, अगदी जन्मल्यापासून. आणि आता जेव्हा त्याला कळायला लागलं की आईच कविता करते, तेव्हा त्यांनी मला अंगाईगीत गायला सांगितलं, करायला सांगितलं. तर त्याच्यासाठी मी फक्त 2 ओळी त्यातल्या म्हणून दाखवते. नभी थाटल्या चांदण्या झोप आता, बहु जागल्या पापण्या झोप आता, असे त्याच्यासाठी मी अंगाईगीत तयार केलं. आणि ते ऐकून तो झोपतो सुद्धा. ते एक समाधान आहे. असं घरामध्ये एक काव्यमय वातावरण असतं, त्यामुळे ही एक मिळणारी प्रेरणा आहे. परत साहित्यिक सखीचा जो ग्रुप आहे त्यात वेगवेगळे विषय दिले जातात. अश्विनीताईंचे प्रोत्साहन असते. कविता संग्रहासाठी खरं तर पहिलं प्रोत्साहन अश्विनीताईंचंच आहे की तू कविता संग्रह काढ, तुझ्या कविता खूप छान असतात, असं पहिल्यांदा मला अश्विनीताईंनीच सांगितलं. त्यामुळे मी प्रोत्साहित झाले कविता संग्रहासाठी. त्यानंतर माझे वडील भाऊ ते येऊ शकले नाही, पण आज त्यांचेही आशीर्वाद आहेत सोबत. शेवटी फक्त एक सर इथे आहेत तेव्हा फक्त एक गझल सरांसाठी ऐकवते, सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी. सर, कवितेचा हा फक्त प्रवास आहे, गझलेचा हा प्रवास सुरू केलेला आहे. सुरुवातीला मुक्तछंदापासून सुरू करून त्यानंतर चारोळी, वृत्तबद्ध कविता, अष्टाक्षरी, षडाक्षरी, त्यानंतर गीतलेखन, या सर्व प्रकार हाताळत आहे. आणि गझलेचा सध्या फक्त प्रवास सुरू केलेला आहे. जगणे शिकलो दुसऱ्यासाठी जगता जगता, जगणे शिकलो दुसऱ्यासाठी जगता जगता, हसत राहिलो जगण्यासाठी जगता जगता. मृगजळ जेथे त्या वाटेवर का धावावे, मृगजळ जेथे त्या वाटेवर का धावावे, नको प्रलोभन फसण्यासाठी जगता जगता. काय चुकीचे काय बरोबर कसे कळावे, काय चुकीचे काय बरोबर कसे कळावे,
गुरु असावे शिकण्यासाठी जगता जगता. किती धावपळ दुनियेमध्ये जगण्यासाठी, किती धावपळ दुनियेमध्ये जगण्यासाठी. कधी उरावे आपल्यासाठी जगता जगता, कधी उरावे आपुल्यासाठी जगता जगता. शेवटी जाता जाता एवढंच मी म्हणेन, अशीच कविता ओठी माझ्या सदा फुलावी, अशीच कविता ओठी माझ्या सदा फुलावी. शब्द शब्दात नाचत त्यांनी गाणी गावी. डोंगर वावर सरिता सुंदर इथे झरावी, डोंगर वावर सरिता सुंदर इथे झरावी. निसर्गातल्या अनुपमतेची लेणी व्हावी, अशीच कविता ओठी माझ्या सदा फुलावी. सर्वांचे खूप खूप आभार, मला इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. नमस्कार. काळात सुद्धा सकारात्मक कार्य करतात हे मंजरींनी आता दाखवून दिलं. यानंतर एकाच वेळी 3 पुस्तकं प्रकाशित होण्याचं महत् भाग्य ज्यांना लाभलं आहे त्या अश्विनीताई निवर्गी. एक कविता संग्रह, एक अतिलघु कथा संग्रह आणि एक कथा संग्रह एकाच वेळी प्रकाशित झालेली लेखिका अश्विनीताई निवर्गी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.